महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर। आज या ठिकाणी ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांना तडीपार का करू नये अशी नोटीस आलेली आहे आणि त्याच्या विरोधात तडीपार करू नये म्हणून ही चंदगड तालुक्यातील सर्व जनता या ठिकाणी प्रांताधिकारी काळबांडे साहेब यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्या ठिकाणी आम्ही प्रांताधिकारी साहेबांना एवढीच विनंती केलेली आहे की ॲडव्होकेट मळवीकर साहेब हे जनतेचा आवाज बनून समाजामध्ये रस्त्यावर उतरतात, कुणावर अन्याय होऊ नये म्हणून अन्यायाच्या बाजूने उभं राहतात। एक दोन उदाहरण द्यायची झाली तर चंदगडला जे ईव्हीएम प्रकल्प होता विनाशकारी, त्या प्रकल्प रद्द करण्याच्या कामामध्ये त्यांनी उडी घेतली, तो रद्द केला। दौलत कारखाना बंद पडला होता, तो चालू करण्यासाठी त्यांनी भाग घेतला। अशी बरीच उदाहरणं देता येतील आणि त्यासाठी ते जनतेचा एक आवाज बनवून काम करतात। तर अशा सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीवर अन्याय होऊ नये आणि अशा व्यक्तींचा आवाज या लोकशाहीमध्ये दाबला जाऊ नये म्हणून या ठिकाणी इथं आम्ही प्रांताधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे, रिक्वेस्ट केलेली आहे आणि यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत।